वारकरी संप्रदायामध्ये परंपरा असणं फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि मी घरामध्ये कुठलीही वारकरी परंपरा नसलेली मुलगी आहे. बर. त्यामुळे ह्या क्षेत्रात येणं तसं फार आश्चर्यकारक आहे. म्हणजे घरातलं बॅकग्राऊंड म्हणाल तर मला आठवतही नाही, मला जेव्हापासून कळायला लागलं त्याच्या आधीपासून कधीतरी आई सांगते, आजी सांगते की वडिलांचं आयुष्य संपूर्ण व्यसनामध्ये गेले, दारूच्या आहारी जाऊन. आणि त्यामध्ये मग आमच्या दोन्ही बहिणींची झालेली होरपळ, आईची झालेली फरफट, हे सगळं मी बघितलं. घरात कुठला वारकरी वारसा तर नसू द्या, पण सभ्य भाषा कानावर पडणं सुद्धा थोडं रेअर होतं, दुर्मिळ होतं. आणि त्यामध्ये मग घरातून कुठला वारसा नसताना फक्त अभ्यास, मोठं व्हायचंय, ही परिस्थिती बदलायची, एवढंच स्वप्न होतं. घरात वडिलांचं म्हणाल तर असं कुठलंच वारकरी छत्र पाठीमागे नव्हतं. एवढाच एक पॉझिटिव्ह अँगल होता की आईची माळ होती, बहिणीची माळ होती. म्हणजे पंढरपूरला जाणं नाही का होईना, पण विठोबावरती श्रद्धा मात्र घरामध्ये बरोबर. होती. आणि त्यात सुदैवानं म्हणा माझ्या की मी शाळेमध्ये असताना आमच्याकडे हार्मोनियम शिकवण्यासाठी काही शिक्षक बोलवले जायचे. ते एक सर आमच्याकडे आले आणि योगायोगानं मी त्यांच्याकडे हार्मोनियम शिकायला गेले. बर. मग हार्मोनियम शिकण्याची आवड लागली, हळूहळू गायनाची आवड लागली. ते करत करत उपजतच एक जे बोलण्याचं स्किल होतं, वक्तृत्व होतं, ते हळूहळू घासलं गेलं. आणि मग वक्तृत्वाला जी माझी गायनाची, हार्मोनियमची जोड मिळाली, त्यातून हा सगळा प्रवास सुरू झालाय.